नमस्कार, मी शुभम मांढरे. नमस्कार, मी पूनम केकन आणि आम्ही दोघं घेऊन येतोय एक नवा कोरा शो. आणि हा शो सादर करतायत सुमित स्टुडिओ. सुमित स्टुडिओचा हा पहिला पॉडकास्ट. आणि या पॉडकास्ट मध्ये आपल्याला मोठमोठे दिग्गज कलाकार आपल्याला भेटायला येणार, आपल्याशी गप्पा मारायला येणार. तर नक्कीच त्यांना भेटूया. पण त्याच्या आधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या महाराजांवर जितकी पण प्रशंसा गीत आजपर्यंत बनलेली आहेत त्यापैकी एक गाणं जे सगळ्यांच्या ओठावर आहे आणि अजरामर आहे ते गाणं म्हणजे बघा, जयंती म्हणू नका, प्रत्येक गावोगावी गल्लीत कुठंही जावा हे गाणं वाजतच. आणि मेन गोष्ट, हे गाणं ऐकलं ना तर प्रत्येकाच्या मनामध्ये महाराजांबद्दल एक आत्मीयता असलेलं असं एक भारदस्त असा जोश येतो आणि अंगावर काटा सुद्धा येतो. म्हणजे माझ्या तरी आला पर्सनल, मला असं वाटतं. सो त्यामुळे या गाण्याचे गीतकार आणि या गाण्याचे गायक हे दोघं जण आपल्याला भेटायला येतात आणि आपल्याशी गप्पा मारायला येतात. पण त्याआधी या गाण्याचं नाव तुम्हाला सांगतो. या गाण्याचं नाव आहे दैवत छत्रपती. तर या गाण्याचे गायक विशाल चव्हाण आणि या गाण्याचे गीतकार शरद कसबे हे दोघं जण आपल्याला भेटायला येतात. पण आता त्याआधी शिवजयंती आहे. शिवजयंती निमित्त हे सगळा प्रसंग हा उभा राहिलेला आहे. आणि या प्रसंगानिमित्त मला असं वाटतं की मी जरा उखाणा घ्यावा. काय म्हणतेस तू उखाणा घ्यावा? हा, बायाचं काम आहे ना. बघ, तुझा विदर्भ इथं नको चालूच ग. थांब जरा. आमचा विदर्भ कुठं बघ चालन, स्वतःची नको हाकलत जाऊले. अगं पण मला बोलू तरी दे ना. चांगले कपडे घातले ना, तोंड चांगलं राहू दे माय. मीच घेणार उखाणा. असं कसं काय? म्हणजे सगळीकडे असं असतं का की लेडीज फर्स्ट? म्हणजे मला घेऊ दे ना, मला पण. अरे जगातच लेडीज फर्स्ट आहे, घेऊ दे मला. मला सांग बरं, पुरुष पहिला का बाई पहिली? बाईच पहिली आहे. बघा, बाई पहिली. मग बाई असो, चला जाऊ दे. घ्या उखाणा, घ्या. घेऊ घे. बघा, हा घे. कपाळी लाल कुंकू तुझ्यामुळे घातला हिरवा चुडा हाती. कपाळी लाल कुंकू तुझ्याचमुळे घातला हिरवा चुडा हाती. अरे शुभमराव मांढरे माझे पती, सांगा माझे भाग्य किती. भाग्य तिचं उजळलंय. लग्न केलं ना मी त्याची, पण माझं भाग्य पण उजळलंय. आता तू उखाणा घेतला म्हटल्यावर मला पण उखाणा घ्यायला लागणार ना. पण उखाणा काय घेतला? वा, बायको कोणाची आहे? मीच शिकवलंय, दुसरं काय नाही. सांगतो तुम्हाला. तर मी उखाणा घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पडतो मी पाया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पडतो मी पाया. पूनम माझी सखी, मी तिचा राया. चांगलाच घेत हे पण मी शिकवलेलं आहे तुला. काय खोटं बोलते? मी माझं केलेलं आहे. बरं असो, ही अशी भांडणं चालूच राहणार. आपले गेस्ट थांबलेत, गेस्टला बोलूया. तर आपण स्वागत करूया आपल्या गेस्ट विशाल चव्हाण आणि शरद कसबे. दैवत छत्रपती हे प्रशंसा गीत इतकं फेमस आहे दादा की सगळ्यांना हे गाणं माहिती आहे. लहान लहान पोरांना पण हे गाणं माहिती आहे. आणि प्रत्येक शिवजयंतीला असो किंवा कुठलाही सोहळा असो आपल्या महाराजांना घेऊन तिथे हे गाणं वाजणार म्हणजे वाजणार. आता या गाण्याबद्दल, म्हणजे हे जेव्हा गाणं तुम्ही केलं त्यानंतर तुमच्या आयुष्यात कसे बदल झाले किंवा याचा काय प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडला? प्रथम हा पॉडकास्ट बघणाऱ्या सुमित स्टुडिओच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. मी विशाल चव्हाण आणि माझ्यासोबत या गाण्याचे गायक शरद कसबे या ठिकाणी आले. आणि छान यांनी प्रश्न विचारला की या गाण्याने तुमच्या आयुष्यात काय बदल झाले. खूप मोठा बदल झाला मॅडम, खूप मोठा बदल झाला. म्हणजे त्याच्या आधीचं आयुष्य म्हणजे साधारण आयुष्य होतं. त्याच्या आधी आम्ही गाणी भरपूर केली होती. लोकगीतं असो किंवा महाराजांची पण गाणी केली होती, महापुरुषांची पण गाणी केली होती. परंतु जसं हे गाणं आम्ही केलं आणि हे गाणं लोकांपर्यंत पोचलं, ते मासपर्यंत पोचलं. कारण ते लोकगीताच्या ढंगात आलं होतं. कारण आधी जी गाणी व्हायची ती सगळी पोवाड्याच्या ढंगात किंवा खूप मोठा खर्च करून असे असायचे. बरोबर. परंतु हे गाणं लोकगीताच्या बाजामध्ये झालं आणि मातीतून झालं. एक मातीतली कला म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने झाल्यामुळं हे अपील झालं लोकांना. म्हणजे साध्या साध्या लोकांना अपील झालं आणि लोक ओळखू लागले. आता जिथं जातो तिथं त्या ठिकाणी गेल्यानंतर कुठलाही स्टेज असो, महाराजांचा आहे मग कुठलाही स्टेज असो, मग तो मराठी गाण्यांच्या भावगीतांचा स्टेज असो, भक्तिगीतांचा स्टेज असो, लावणीचा स्टेज असो, हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा असो, बाबासाहेबांच्या गाण्यांचा कार्यक्रम असो, कुठलाही स्टेज असो, महाराजांचं हे गाणं आम्हाला घ्यावंच लागतं. आणि त्यामुळं लोक इतका आदर करतात या गाण्यामुळं. तो बदल आमच्या आयुष्यात झाला. वा, क्या बात आहे विशाल दादा. तर आता आपण वळूया गीतकारांकडे. तर शरद दादा, मला एक गोष्ट सांगा की जेव्हा हे गाणं तयार होत होतं किंवा आतापर्यंत भरपूर लोकांनी समजा शिवाजी महाराजांचा आता प्रशंसा करायची तर मग त्या संदर्भात तर पोवाडाच
की पोवाड्यातून प्रशंसा केली जाते, पण लोकगीत हे जे एक युनिक कन्सेप्ट काढायची ही तुमच्या डोक्यात कशी आली? बर, हे करण्याआधी तुम्ही काहीतरी प्रिपरेशन केलं असेल किंवा तुम्हाला वाटलं असेल अरे नाही आपण पोवाडाच करूया, किंवा नाही पोवाडा का करावा, आपण हे का करू नये? सो मग हे घडण्याच्या आधी, लिखाण करण्याच्या आधी आणि लिखाण केल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल झाला, किंवा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय बदल झाला? खरं तर साजन विशाल बरोबर 2015 पासून मी कलाक्षेत्रात आलो आणि लोकगीताच्या माध्यमातून आलो. आणि मी मूळचा नारेगाव, जुन्नर तालुका, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. आणि आमच्या तालुक्यात अनेक कलाकार आहेत. तमाशाची पंढरी म्हणून माझं गाव ओळखलं जातं, नारेगाव. आणि लोकगीताचा थोडासा प्रभाव असल्या कारणाने की दरवेळेसच पोवाडे आपण महाराजांचे ऐकलेले आहेत. आणि विशाल म्हणला की आपल्याला छत्रपतींचं गाणं असं म्हणजे पाहिजे की जे प्रत्येकाच्या मनात ओठावर राहिलं पाहिजे, कायम स्मरणात राहिलं पाहिजे. त्या अनुषंगाने मी लिखाण सुरुवात केलं. आणि ते लिखाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावर म्हणजे किल्ले शिवनेरीवर जाऊनच लिहिलं. आई शिवाईचा आशीर्वाद घेऊन ते गाणं, त्या एक चाफ्याचं झाड आहे तिथंच बसलो मी आणि माझी मिसेस, माझा मुलगा. म्हटलं जोपर्यंत आपल्याला गाण्याचे शब्द मिळत नाही तोपर्यंत वरती महाराजांच्या जन्मस्थानाचा दर्शन घ्यायचं नाही. आणि पहिला शब्द मिळाला मला की मनात विचार केला की राजे तुम्ही महाराजांचे सर्वात राजांमध्ये आपण अधिपती आहात. आणि तोच शब्द मला सापडला आणि तिथून लाईन मिळाली आणि ते गाणं किल्ल्यावर बसून लिहिलं गेलं. आणि ते लोकगीताच्या बाजात कसं आणता येईल. आता विशाल साजन ते त्यात माहिरच आहेत. म्हणून मी ते लिखाण घेऊन विशालका आलो. विशालला सांगितलं की असं असं गाणं आहे पण ते आपल्याला लोकगीतात हे करायचं आहे. तर मग विशालने पुढची धुरा सांभाळली आणि ते गाणं आज लोकांपर्यंत पोहोचवलं. त्या गाण्याला शालेय कार्यक्रमात असेल, कीर्तनात असेल, राजकीय असेल, सर्व ठिकाणी फार तुमची कोजागिरी पौर्णिमा जरी असेल तरी तिथं ते गाणं सादर होतं. आणि शाळेचा विषय निघाला म्हणून आता शाळेचं नाव काढलं. मी ज्या शाळेत होतो बरेच दिवस, म्हणजे मी एकदम आगाऊ विद्यार्थी. अच्छा. हा, म्हणजे मला सगळे शिक्षक, मी तसा अभ्यासात हुशार होतो पण एकदम आगाव, की मला ते म्हणजे ह्या नजरेने बघायचे नाही का की ह्याचं काय होणार नाही, ह्याचं काय होऊ शकत नाही. बरोबर. आणि त्या शाळेत दैवत छत्रपती हे गाणं कमीत कमी, आमची शाळा फार मोठी आहे, 40 ते 50 वर्ग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर त्या वर्गांमध्ये कमीत कमी 10-15 वर्गांमध्ये दरवर्षी गाणं हे त्या ह्याला बसवतात. गॅदरिंग असतं ना, तर गॅदरिंगला हे गाणं बसवतातच. आणि महाराष्ट्रातल्या मला वाटते 10 ते 15 हजार शाळा ज्या असतात, म्हणजे कुठले मग प्रायव्हेट असो सरकारी असो, मराठी जिथं ज्या लोकांना समजते किंवा मराठी विषय असेल त्या शाळेमध्ये दैवत छत्रपती हे गाणं गॅदरिंगला बसतं. त्याच्यावर डान्स बसतो. म्हणजे हा एक विषय. म्हणजे ज्या शाळेत आम्हाला किंमत नव्हती त्या शाळेत आता आम्हाला आदराने बोलावतात, आदर सत्कार करतात आणि मोठा सत्कार करतात, आमचा सत्कार वगैरे ठेवतात त्या गाण्यावर. हा एक मग त्यांनी जो प्रश्न विचारला बदल काय घडला, पावती आहे खरी गोष्ट. ही पावती आहे. म्हणजे आम्हाला कोणी विचारत नव्हतं शाळेत आधी, आणि आता गाण्याची पावर काय सांगतो, आता सत्कार करतात. विशाल सारखं झालं. मला माझ्या शाळेत देखील, आम्ही आमच्या शाळेत आमच्या वर्गातले 2च विद्यार्थ्यांचा सत्कार केला शाळेने. एक म्हणजे तो मिलिटरीत गेला, तो जवान आहे, तो मिलिटरीचा आर्मीमध्ये आहे. आणि एक मी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा माध्यमातून त्यांच्या गाण्याच्या याच्यातून मी फेमस झालो. कोणाचा विश्वास बसत नव्हता की मी हे करू शकेल, यांनी हे केलंय. आणि ते सांग ना, ते देशाच्या सीमेवर हे गाणं. हो, भारतीय लष्कराच्या जवानांनी या गाण्यावर लेझीम नृत्य केलं. त्यासाठी मला आमच्या तालुक्यात येऊन त्या जवानांनी सन्मानित केलं. किंवा जे आता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होणार आहे अरबी समुद्रात, त्याचे अध्यक्ष ते आज आपल्यात नाहीत, स्वर्गीय विनायकजी मेटे साहेब ते अध्यक्ष होते. त्यांनी आणि जे आताचे सीएम आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांनी मला शिवसंग्राम पुरस्कार या गाण्याला मिळाला. माझ्या गावच्या सरपंचांनी देखील सर्वात प्रथम त्यांनी गाणं ऐकलं आणि त्यांना खूप आवडलं. गावच्या सरपंच जे आमचे योगीजी पाटे आहेत त्यांनी देखील या गाण्याचा माझा सन्मान केला. असे शाळेने असेल वेगवेगळे पुरस्कारांनी घर भरलं. एवढं आम्हाला दिलं या गाण्यानी, एवढी प्रशंसा दिली. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडं वेगळा झाला. आधी आमच्याकडे काही नजरेने पाहत होते ना, आता आम्हाला सुद्धा व्यक्तिगत जीवनात हे असे टी शर्ट म्हणजे एकदम प्रोफेशनल राहावं लागतं. कारण का महाराजांचं गाणं आहे आणि एक एक शब्द आम्हाला तो तपासून
पॉलिश करून तो लोकांसमोर आणावा लागला. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे आता असं म्हणायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचाच हा आशीर्वाद आहे की ज्या आशीर्वादातून हे एवढं लाईफ मध्ये घडलं. सो हा एक विचारायचं होतं मला दोघांना की दैवत छत्रपती, तर तुम्ही दैवत छत्रपती हे जे टायटल आणलं, सो देव छत्रपती महाराजांना देव म्हणून तुम्ही संबोधित करणार आहात की तुम्हाला नाही बाबा मला आता देव हे प्रत्येक महाराष्ट्राचे अर्धे दैवतच होते, पण लोकांच्या डोक्यात कसं असतं की नाही देव आपला देव असतो, देव 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 हे प्रत्येकाच्या थिंकिंग मध्ये तेच आहे. सो एक व्यक्ती एक देव, सो काय म्हणतात त्याला आपलं आराध्य, आपला एक लेजंड, आपला एक आयडॉल, सगळंच अशा ज्या गोष्टी आहेत. सो याच्यामध्ये तुम्ही कुठे तुम्हाला कम्पेअर कराल, म्हणजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कुठे कम्पेअर करता, ॲज अ लिखाणाच्या माध्यमातून, ॲज अ गायकाच्या माध्यमातून? महाराष्ट्र हा व्यक्तिपूजक देश आहे. वा, महाराष्ट्र हा व्यक्तिपूजक राज्य आहे. हा म्हणजे आणि या देशामध्ये व्यक्तींना देखील पूजलं जातं. हा हा मग कोणत्या व्यक्तींना पूजतात जे थोर की ज्यांनी समाजासाठी सर्व समावेशक ज्यांनी विचार दिलेला आहे, वा सर्व समावेशक ज्यांनी काम केलेलं आहे, अशा सगळ्यांना आपण दैवत मानतो. दैवत आणि देव याच्यामध्ये फरक आहे, हाच फरक आहे याच्यात. देव म्हणजे आपल्या डोक्यातली संकल्पना, देव म्हणजे ज्यांची पूजा केली जाते, ज्यांना हार फुलं वाहिले जातात. देव म्हणजे आशीर्वाद देणारा असतो, देव म्हणजे आपलं भलं करणारा असतो, अशी एक संकल्पना. म्हणजे तो भलं करेल किंवा नाही करेल हा हे त्याच्यावर अवलंबून असतं. बरोबर. परंतु ज्यानं भलं केलंय, हा ज्यांनी हिंदू धर्म या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जिवंत ठेवला. वा मुघलांनी ज्यावेळेस या भारतावर आक्रमण केलं होतं आणि या भारतामधला हिंदू धर्म निस्तनाबूत केल्याच जमा होता, परंतु त्याच्यामधून एक ठिणगी पेटून उठला आणि हिंदू धर्माला पुन्हा एकदा ज्यांनी जीवदान दिलं आणि खऱ्याखुऱ्या अर्थाने आपल्यावर ज्यांनी आशीर्वाद दिले, उपकार केलेले आहेत आपल्यावर, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक वा. छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज. सर्व बहुजनांना एकत्र घेऊन ज्यांनी या रयतेचा गाडा हाकला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे देव नव्हते, हा परंतु देव जे काम करेल असं आपण कल्पना करतो, ते काम या करणारे दैवत. जमिनीवरच राहून आणि आपल्या समोर डोळ्यासमोर ज्यांनी केलेलं आहे ते म्हणजे दैवत. म्हणजे देव आणि दैवत हा फरक आहे, त्यामुळं दादा, देव आहेत ते. काटा लांगावर काय बोलला खरंच शपथ. म्हणजे लिटरली असं त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात, लहान असो मोठा असो थोर असो, सगळ्यांच्या मनामध्ये ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी आणि असलीच पाहिजे, असेलच. पण हे म्हणजे ऐकताना सुद्धा किती गोड वाटतंय, किती चांगलं वाटतंय की देव आणि दैवत यामध्ये खूप मोठा फरक आहे. सो त्यामुळे तुम्ही दोघांनी खरंच हे एवढं मोठं, म्हणजे तुम्ही स्वतः गाडा हाकलात या गाण्याचा. सो आणि खूप कष्ट केलेत. सो त्यामुळे पर्सनली माझ्याकडून, प्रेक्षकांकडून तुमच्या दोघांना खरंच खूप खूप धन्यवाद. सो एक बदल घडत असतो लाईफमध्ये, तसा हा एक तुम्ही आमच्या लाईफमध्ये एक संदेश देऊन गेलात आणि एक बदल घडवण्यात, स्वतःला ओळखण्यासाठी हे गाणं एक पुरेसं आहे असं म्हणायला गेलं तर. या गाण्यातून तुम्ही ओळखू शकता की महाराजांच्या किती गोष्टी आपण आत्मसात करू शकतो. फक्त पूजण्यापुरत्या किंवा दाखवण्यापुरता मी शिवभक्त आहे नाही, तर तुम्ही बघा त्यांनी काय काय केलंय. वा क्या बात आहे. आता तुम्हाला काय वाटतं सर, काय हे लिखाण जेव्हा तुम्ही केलं किंवा जो प्रोसेस झाली पूर्ण सगळी, त्यानंतर ना काय घडत गेलं आयुष्यात तुमच्या? सर्वव्यापी छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन, त्यांचं कार्य आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या हातून झालं. आम्ही स्वतःला खूप नशिबान समजतो आणि खरंच त्यांच्या विचारावर आपण चालू शकत नाही. त्यांचे विचार खूप मोठे आहे. प्रयत्न करायला केलंच पाहिजे, सुरुवात केलीच पाहिजे, परंतु कलियुग आहे आणि ते विचार लोकांना आपण संस्कार जे द्यायचं काम आपण करतो आपल्या पिढीला येणाऱ्या, तर ते हे त्या गाण्यातून झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याची संकल्पना आम्ही सांगितली की हा जो इतिहास आहे तो ज्वलंत, म्हणजे त्याला पुराव्याची गरज नाही, तो कोणाला सांगावं लागत नाही किंवा काही नाही आणि त्या पद्धतीने तो लोकांपर्यंत पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे, तो पोहोचला.
हो. आणि त्याबद्दल तर काही बोलूच शकत नाही. वा. आणि सुमित म्युझिकचे तर आम्ही आभार मानलेच पाहिजे की आम्हा कलावंतांना देखील त्यांनी एक हा. व्यासपीठ दिलं आणि खऱ्या अर्थानं हे गाणं तळागाळापर्यंत पोहोचलं आणि खूप प्राऊड वाटतं की चला आपण बी कला क्षेत्रात काहीतरी आहे. वा. आणि मला काय विचारायचंय की शरदने हे गाणं लिहिलं, हा, मी हे गाणं गायलं हा. आणि महाराष्ट्रात गाजलं. अरे पण शुभम, तू हे गाणं केलंच की रे? या गाण्याचा लीड म्हणजे माझा जो व्हिडिओ आहे तो स्टुडिओ मधला आहे, पण या गाण्याला लीड ज्यांनी आपण पाहत असाल व्हिडिओ मध्ये जो केलाय तो शुभमने केलाय बरं का. हाच आहे तो. मग तुझ्या आयुष्यात काय फरक पडला थोडासा तुझा बी अनुभव दे. वा, क्या बात आहे. म्हणजे जो ड्रेस तुम्ही बघा तो मी स्वतः डिझाईन केलाय. इथून साडीचा एक तुकडा, तिथून हे वेगळं ते वेगळं, आणि माझे एक मित्र होते त्यांनी ते बनवलं, शिवलं ते सगळं. त्यानंतर मला जो कॉल आला सरांचा की सर म्हणाले सुमित म्युझिक सरां म्हणजे तिथूनच मला कॉल आला सुधीर सरांचा. तर मला म्हणाले शुभम असं असं आहे, एक गाणं आहे आणि त्या गाण्यामध्ये तू करतोयस लीड. त्याचे डिरेक्टर होते साईनाथ पाटोळे, ते सुद्धा तिथे होते. ते पण म्हणाले की अरे शुभम हे गाणं आम्ही विचार करतोय तुझ्या संदर्भात. तर म्हटलं अरे सर कधी पण, कारण हे गाणं मी करण्याच्या आधी भरपूर वेळा ऐकलंय, म्हणजे लिटरली हे तोंडपाठ गाणं होतं माझं. त्यांना म्हटलं सर तुम्ही फक्त सांगा कधी करायचं, आज करायचं का. मी एवढा उतावीळ होतो की नाही का की अरे तुम्ही सांगा सर फक्त कधी करायचंय. माझा लग्नाचा ड्रेस आहे, प्रॉपर फिट बसतोय, सगळं म्हणजे पूर्ण पेहराव, लग्नाचा पेहराव मी दैवत छत्रपती या गाण्यामध्ये केलाय. आणि जेव्हा हे गाणं शूट झालं, पाटोळे होते, आम्ही जुन्नरलाच केलं सर ते गाणं, किल्ल्याच्या एका पायथ्याला. आणि गाणं झालं, गाणं आलं सर, ते लोकांना शेअर करा. जेव्हा मी लोकांना शेअर केलं, लोकांचा पहिला फोन, अरे हे गाणं कसं मिळालं तुला, ह्या म्हणजे काय केलंस तू, कमाल केलंस म्हणे त्या गाण्याचं. सर तुम्ही लकअप बघाल ना त्या गाण्याची, जे आता साधी गोष्ट आहे सर, तुम्ही ज्या ताकदीने ते गाणं गायलंय, लिटरली मला असं झालेलं की अरे मी करतोय ते बरोबर करतोय ना. नाहीतर एकतर महाराजांचं गाणं, त्यात ते गाणं आपण करतोय, त्या गाण्यामध्ये कुठं त्यांची विटंबना नाही झाली पाहिजे, किंवा कुठंच एक असं नाही गेलं पाहिजे की अरे काय कपडे घातलेत, काय करतोय, काय बोलतोय, असं नाही. सो ॲज अ कलाकार म्हणून माझ्यावर पण मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती, जी तुम्ही दोघांनी पेलल्यानंतर माझ्याकडे आली होती ती. आणि तू ती लिलया पेलवलीस. ऍक्च्युली ही मुलाखत घ्यायची किंवा दैवत छत्रपती या गाण्याबद्दल चर्चा झाल्यानंतर माझ्या डोक्यात आलं होतं की आपलं त्या गाण्याचा आम्ही पार्ट 2 केलेला आहे. काय बात आहे. हो, दैवत छत्रपती 2.0. ओके. दैवत छत्रपती 2 त्याचा दुसरा पार्ट येतोय. म्हणजे पहिल्या पार्टला लोकांनी फार पसंती दिलेली आहे, फार म्हणजे ते अँथम झालेलं आहे. अँथम म्हणजे देशाचं जसं राष्ट्रगीत असतं, महाराष्ट्राचं महाराष्ट्रगीत आहे, तसं हे अँथम सॉन्ग आहे शिवाजी महाराजांचं. त्या पद्धतीने झालेलं आहे. कारण कुठेही असो, तुम्ही कुठेही जा, दैवत छत्रपती हे गाणं वाजल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळं आम्ही त्याचा पार्ट 2 घेऊन आलोय. लिहिलाय शरदनेच, खूप छान लिहिलेला विषय आहे. आणि ज्या पहिल्या गाण्यामध्ये अफजल खानाचा आपण महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला हे दाखवलेलं आहे, पण या गाण्यामध्ये अफजल खानाचा वध झालेला आहे, फक्त प्रतापगडावर अफजल खानच महाराजांनी मारला नव्हता, तर अफजल खानासोबत आणखी कोणाला मारलं होतं, तो पण एक मोठा इतिहास आहे. तो पण लोकांसमोर मांडला पाहिजे. अनेक सिरियल्सच्या माध्यमातून, चित्रपटांच्या माध्यमातून तो आलेला आहे, पण लक्षात राहत नाही. या गाण्याच्या माध्यमातून तो लक्षात राहणार आहे. ती आमच्या डोक्यात तो विचार आहे की तो जो फुटीर झालेले गद्दार लोक असतात आपल्यातलेच, दुसऱ्याला मुघलांना जाऊन मिळाले आणि ते आपल्या अंगावर चाल करून आलेत, मग अशांना सुद्धा महाराजांनी माफ केलेलं नाहीये. अशांना सुद्धा महाराजांनी ताबडतोब तिथं धडा शिकवलेला आहे. आणि तो विषय या गाण्यात आम्ही आणलेला आहे. म्हणजे आपल्या गाण्यातनं आपल्याला हे पण कळणार आहे की अफजल खानांसोबत आणखी कोण होतं, आणि ते हे आपल्यातल्या शुभम, आपल्यातले जे गद्दार झालेले आहेत, त्यांना फितूर झालेले आहेत आणि महाराजांच्या अंगावर चाल करून आलेले आहेत. महाराजांच्या अंगावर महाराजांनी 120 लढाई केलेल्या आहेत. 120 130 आसपास, परफेक्ट आकडा मी सांगू शकत नाही, नाहीतर मग ट्रोल करतील लोक, बरोबर आहे ना. परफेक्ट आकडा सांगू शकत नाहीत, पण जवळपास 120 लढाया महाराजांनी केलेल्या आहेत. महाराजांच्या अंगावर एक सुद्धा जखम नव्हती शुभम,
परंतु फितूर झालेल्या या गद्दारानं महाराजांच्या अंगावर आले, महाराजांच्या कपाळावर वार केला होता. म्हणजे महाराज तो हुकवला होता, पण महाराजांना इथं तो वार झाला, कपाळावर लागला. पण तो तर त्यांचा माणूस होता ना. हा, मग तोच तर फितूर झाला. हो, तो अच्छा. अफजल खानाला जाऊन मिळाला. अफजल खानाचा वकील म्हणून तो आला. त्याचं नाव कृष्णा भास्कर कुलकर्णी. महाराजांच्या अंगावर आला, महाराजांवर वार केला. महाराज हुकवण्याच्या नादात महाराजांच्या कपाळावर तो वार झाला आणि एकमेव जखम ती महाराजांच्या अंगावर. आणि त्या कृष्णा भास्कर कुलकर्णीला देखील महाराजांनी त्या प्रतापगडावर अफजल खानाला फाडल्यानंतर त्या प्रतापगडावर कृष्णा भास्कर कुलकर्णीला सुद्धा महाराजांनी तोडलेला आहे. आणि तो इतिहास आम्ही या गाण्यात आणलेला आहे. क्या बात आहे. मग मला असं वाटलं की आय थिंक जे महाराजांवर ज्यांनी हल्ला केला तो सय्यद बंडा काहीतरी असं काहीतरी समथिंग एक व्यक्ती होता. म्हणजे माझा इतिहास खूप कच्चा आहे. शाळेमध्ये आम्हाला चांगला होता ना रे असं नाही, म्हणजे सांगतोय मी. असं काय होतं? सय्यद बंडा हा मला वाटतंय ह्यांच्या सोबत आला होता ना. नाही, तो बी होता छावणीमध्ये, त्या शामियान्यामध्ये. परंतु ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाने त्यांच्या काखेत धरला, वार केला, कटरेचा वार केला आणि महाराजांनी त्याच्या वाघ नखे पोटात कोथळा बाहेर काढला, बिचवा गुपसला, तो बाहेर काढला आणि खान धारात येतं पडला. तो पडला नाही, पळत सुटला. मी ऐकलं पळत सुटला. तो पळत सुटला, 2-3 किलोमीटर पळत गेला होता. तो कोथळा बाहेर काढला महाराजांनी. मग बाहेर काढल्यानंतर तो कोथळा त्यांनी, कारण त्याची ध्येयष्टी लगेच मारणारा नव्हता तो, मोठा धिप्पाड, त्याच्या त्या शरीरात एवढी ताकद होती. तो कोथळा त्यांनी असा धरला, म्हणजे पोटात परत घालून तो तिथून पळ काढला होता. त्यांनी पळ काढला होता, 2-3 किलोमीटर पळत गेला तो. म्हणजे असं ऐकलंय मी, याचे प्रमाण आहेत की नाही मला माहित नाही, पण हे झालेलं आहे. तो पळत सुटला होता पुढे जाऊन. आणि त्यानंतर मग तो वकील जो आहे त्याच्याकडून आलेला कृष्णा भास्कर कुलकर्णी, तो अफजल खानाचा वकील म्हणून आला होता. अफजल खानाने कृष्णा भास्कर कुलकर्णीला तलवार दिली होती. अच्छा. छत्रपतींच्या वरती वार करण्यासाठी, त्याच्या प्रोटेक्शनसाठी, स्वतःच्या प्रोटेक्शन. ही तलवार तुझ्या जवळ असू द्या, उद्या काय घातपात झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही ही तलवार चालवायची, असं अफजल खानाने त्या कृष्णा भास्कर कुलकर्णीला सांगितलं. आणि त्यांनी ते अंमलात आणलं, महाराजांवर वार केला त्यांनी. किती मोठी त्याची ताकद म्हणावं लागेल की त्याचा जो बॉस आहे त्याला मारले महाराजांनी. नंतर एक युद्धात काय असतं, सेनापतीला मारल्यानंतर ना युद्ध त्यांचं जे सैन्य पांगतं, हो, तो ते पळून जायचं सोडून तो महाराजांवर चाल करून आला. म्हणजे मनात किती क्रोध असतो. तो इतिहास दैवत छत्रपती 2 या गाण्यात मांडलेला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की एका गाण्याचा दुसरा भाग येतोय. पिक्चरचे आजपर्यंत ऐकला असाल. हो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्याचा दुसरा भाग जो त्या पहिल्याच गाण्याच्या मधून, कारण तो विषय आम्ही सांगितला होता, त्या गाण्याचे दैवत छत्रपती गाणं असं आहे, जसं एखादा कीर्तनकार एखाद्या अभंगावर 4-4 तास बोलू शकतो, कीर्तन करू शकतो, तसं दैवत छत्रपती या गाण्यावर तासनतास बोलू शकतो, त्याच्या प्रत्येक एखाद्या अंतरावर. आणि त्याच अंतरामध्ये आम्ही सांगितलं की प्रतापगडावर उभा खान टरटारा फाडला सारे भीत होते वाघाला. तर तो मला कुठंतरी ते वाटलं की नाही, हे गाण्यामध्ये काहीतरी मिसमॅच आहे, तो विषय संपूर्ण आणला पाहिजे तो. कारण का आता आपण पाहतोय की स्वयंघोषित अनेक शिवव्याख्याते झालेले आहेत, जे नाहक काहीतरी वेगळाच इतिहास तुम्हाला सांगतायत आणि तो आमच्या बुद्धीला पटत नाही. की आम्हाला लहानपणी काय शाळेत शिकवला गेला इतिहास, आणि आता हे काय सांगताय छत्रपती महाराज काय लाच देऊन आले, कुठं काय काय मॉडिफाय करून सांगतात, ते पटत नाही आमच्या बुद्धीला. म्हणजे महाराजांच्या पराक्रमावरच यांनी शंका उपस्थित केलेली. आणि ज्या पद्धतीने अफजल खान पोहोचवला गेला लोकांपर्यंत, शाहिस्ते खान असेल, अफजल खान असेल, परंतु हा जो आहे कृष्णा भास्कर कुलकर्णी, हा त्या ताकदीने पोहोचवला गेला नाही. तो आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्यांदा तुम्ही प्रतापगडाचे पोवाडे ऐकला असतात. पहिल्यांदा मी ऐकलंय किंवा पोवाड्यात असेल, माहित नाही, कल्पना नाही. पोवाड्यांमध्ये हे सांगितलं असेल पुढे की कृष्णाजी भास्कर, मला माहित नाही. बट हे गाण्यातून तुम्ही सांगताय ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे खास हे गाणं, आणि हे गाणं खरंच ऐकायला सुद्धा, किंवा प्रत्येकाने हे गाणं खरंच ऐका की नेमका घडलं काय त्यानंतर.
कारण की जर का एक प्रेक्षक म्हणून जर मी बघत असेल तर माझ्या पण एवढं डोक्यात नाही आहे, आणि मी इतकी मूवीज बघितले माझ्या पण अजूनही असं डोक्यात नाही, जे आता आपण डिस्कस करतोय ना की कुलकर्ण्यांबद्दल, हे आजपर्यंत माझ्या पण डोक्यात नाही की असं काही घडलंय म्हणून. आता हे जेव्हा आपण डिस्कस केलं त्यानंतर मला ह्या गोष्टी कळल्या, आणि हे वाचण्यात पण आलं गाण्यात नाही. हीच मोठी नाही. खंत आहे की गाण्यात हा नाही विषय कळणार कोण आहे आता. सांगत नाही. हा काय त्याचं कारण आहे खूप मोठं, की हा इतिहास जास्तीत जास्त लोकांसमोर येऊ नये असे काही लोकांचा प्रयत्न आहेत, ते त्यांनी केलेले आहेत, आणि तो लपवण्याचा प्रयत्न आहे. कारण फितूर गद्दार ही लोक झालेली आहेत, आणि अशा गद्दारांना देखील महाराजांनी क्षमा केली नाही, मारलेलंच आहे. त्यामुळं ती गोष्ट तर झाली. आणि तो विषय आपण या गाण्यात आणला. तर आपल्या समोर आता दैवत छत्रपती भाग 2 म्हणजे 2.0 हे गाणं येत आहे, आणि या गाण्यामध्ये आपण आता ऐकलं भरपूर असा जो प्रतापगडावर पराक्रम घडला, मोठा इतिहास घडला, त्याच्या पुढे काय झालं ते या गाण्यात मांडलंय. आणि खरंच दादा की या गाण्यामध्ये आपण जो काही म्हणजे लिखाण करून जे काही तुम्ही सत्य मांडलं, ते सत्य मला नाही वाटत की बऱ्याच लोकांना माहीत असेल. आणि नक्कीच हे गाणं तुम्ही सुद्धा बघा आणि तुम्ही ऐका. हे गाणं तुम्हाला ऐकल्यावर तुम्हाला स्वतःहून प्राऊड फील होईल, आणि आम्हाला तर ऑलरेडी आम्हाला दैवत छत्रपती हे गाणं ऐकल्यानंतर स्वतःला एक असं ऊर भरून येतो, एक जोश येतो अंगामध्ये. तसं आता हे पण गाणं भरपूर गाजू. सुमित स्टुडिओ प्रस्तुत कलाकार गप्पा.